म्हणजे मला इथून तीच होतं. कार्यक्रम पत्रिका 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी 391 जयंती साजरी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये क्लासेसच्या वतीने 2 वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे. तसेच गायकवाड कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी कृष्णा शेठ टेकाळे यांची आरतीच्या व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचाही सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आयोजित केलेला आहे. या कार्यक्रम पत्रिकेच्या पूर्वी सर्वप्रथम आता उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी या सर्वांच्या हस्ते शिवपूजन होईल. त्यानंतर जिजाऊ वंदना होईल आणि मग पुढील कार्यक्रमासाठी सुरुवात होईल. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जायकवाडी वसाहतीतील सेवानिवृत्त कर्मचारी सन्माननीय जोशी काका, कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके दत्तप्रसादजी सारडा, ज्यांना आम्ही काकाजी म्हणतो, त्यानंतर आमचे मित्र डॉक्टर साहेब, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सोमनाथजी शेळके, तसेच विक्रमराव तोर, विश्वंभर घाणगे, त्यानंतर अकोल्याहून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिजाभाऊ सोळंके, अविनाशजी सोळंके, त्याचबरोबर आमच्या कॉलनीतील कर्मचारी श्री गंगणे, श्री खेडेकर, उपस्थित सर्व मान्यवर, त्यानंतर जिजाभाऊ सोबत आलेले अविनाशजी सोळंके, तसेच गायकवाड क्लासेसच्या संचालिका सौ गायकवाड मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या थोरात काकू आणि सौ वित्तो, या सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी विचार मंचाकडे यावं. सर्वजण मिळून आपण पुष्पहार अर्पण करूया. डॉक्टर साहेब या, त्याचबरोबर नारायणजी सोळंके ग्रामपंचायत कर्मचारी, भागवतजी घाणगे, या सर्वजण चला या. पुढे साहेब या, गंगे साहेब, मोहनवीर या फटाफट. आलेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप शिव स्वागत. सर्व पाहुण्यांना मी अशी विनंती करतो की 2-2 अशा उपस्थितीने शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा, म्हणजे आपल्या सर्वांची स्मृती म्हणून हा फोटो गायकवाड क्लासेसच्या पेजवरती आम्हाला प्रकाशित करता येईल. जिजाऊ
फक्त तू त्याला आमच्या तो कुठं नाही कसं आहे रे विषय कोणाचा त्याच्यात क्लिअर नाही झालं सॅमसंग एकदम क्लिअर नाही झालं कवर काढ अर्पण करण्यासाठी विचार मंचाकडे यावं. हा आपण दोघं काही बाजू फार मोठी तयारी केली, विशेष मेकअप केला. मला आता ओळखून आलं नाही मॅडम. मला जयंतीवर अजून कोणी प्रसन्न झाले काही आपल्याला. अंबादास पवार सर, अक्षय कोल्हे सर, सौ गायकवाड मॅडम व गायकवाड क्लासेसचे संचालक व सर्व शिवश्री मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी विचार मंचाकडे येऊन शिवछत्रपती विचार
शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। आगमन झालेले क्लासेसच्या वतीने त्यांचं खूप खूप पुष्पहार। उपस्थित असलेल्या सौ थोरात काकू व तवर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे। त्याचबरोबर स्वराज्य कॉम्प्युटरच्या संचालिका सौ मोठे मॅडम यांना याची विनंती करतो की त्यांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातील लोकप्रिय तरुणाचं नेतृत्व सन्माननीय गजूभाऊ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावे। आज यांचा सत्कार क्लासेसच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे। मी सर्वश्री शिवश्री कृष्णाचे टेकाळे यांना अशी विनंती करतो की सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी कृपया विचार मंचाकडे यावे। त्यांचा सत्कार करण्यासाठी क्लासेसच्या सौ गायकवाड मॅडम, त्यानंतर क्लासेसचे सहशिक्षक अंबादास पौळ सर, त्यानंतर अक्षय कोल्हे सर आणि क्लासेसचे संचालक श्री मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी क्लासेसच्या वतीने सत्कार करावा। त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेले गजूभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करण्यासाठी यावं। त्याचबरोबर सन्माननीय काकाजी डॉक्टर साहेब जोशी काका जिजाभाऊ यांनी सत्कार करण्यासाठी इकडे विचार मंचाकडे यावं। कार्यक्रमाला उपस्थित असलेले जायकवाडीचे कर्मचारी गंगे साहेब, गाडगे साहेब, खेडेकर साहेब, तौर साहेब आणि संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सोमनाथजी शेळके, ग्रामपंचायतचे कर्मचारी नारायणजी सोळंके व बागर यांनी सर्वांनी कृष्णासेठ यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी शेतकरी यावं। सत्कारामध्ये थोडासा बदल केलेला आहे। शाळाऐवजी या वर्षीपासून आम्ही रुमाल जो उन्हाळ्यात उपयोगी पडेल तो देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत। 10 मिनिटं झाले। हो सर, आवरा लवकर इकडे बघा।
शालांत परीक्षा SSC वर्ग 10वी आष्टी केंद्रातून व लालबहादूर शाळेतून सर्वप्रथम आलेला विद्यार्थी विपुल मनोजराव पाटील. डॉक्टर पाटील यांचे सुपुत्र ते काही या ठिकाणी हजर नाही आणि सर्वांच बिझी शेड्यूल आहे. पाटील साहेबांना विनंती केली की दोघं सपत्नीक या, पण पाटील साहेब एकटे झाले. तर त्यांना अशी विनंती करतो की विपुलच्या वतीने आपण या ठिकाणी त्याचा सत्कार व पारितोषिक स्वीकारावं. त्यांना त्यांचा सत्कार व पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी विचार मंचावरती सर्वश्री जोशी काका, त्यानंतर कृष्णाशेठ टेकाळे व जीवन जिजा यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. कृपया त्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस द्यावे. त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. तर तेजश्री केशवराव कोले यांचा सत्कार करण्यासाठी मी गजूभाऊ तसेच आमचे लाडके काकाजी यांना या ठिकाणी विचार मंचावरती आमंत्रित करतो. त्याचबरोबर खेडेकर साहेब यांनी या ठिकाणी तिचा सत्कार करण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. गायकवाड क्लासेसच्या संचालिका सौ गायकवाड मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी तेजश्रीला हार घालून तिचं स्वागत करावं. पुरुषांची अडचण झाली, हार कसं काय घालायचं. काकाजीला वाटलं घरी पुन्हा भांडण होती. तुम्हाला अंबादास महाराष्ट्राची नंबर 1 ची शाळा सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, कारण त्या ठिकाणी मी शिकवायला जातो. या शाळेतून आमच्या क्लासेसची विद्यार्थिनी विशाखा राजे विक्रमराव तो वर्ग 10वी ही सर्वप्रथम आली. तिचे या ठिकाणी स्वागत व तिला पारितोषिक देण्यासाठी मी विचार मंचावरती आमंत्रित करतो विश्वांबर गांगे गंगणे साहेब, त्याचबरोबर आमच्या जायकवाडीचे नवीन साहेब भागवत गांगे, संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सोमनाथजी शेळके यांना मी या ठिकाणी विचार मंचावरती आमंत्रित करतो. त्याचबरोबर श्री व सौ तौर मॅडम व विक्रमराव यांनाही या ठिकाणी विचार मंचाकडे येण्याची विनंती करतो. सर साईड द्या, पण साईड आम्हाला फोटो नवीन अध्यक्ष त्यांना समजावून फोटो आले पाहिजे.
गजू मामा समोर आहे. अक्षय समोर निघून पडतं. तुम्ही कुठे शिवप्रश्नावली नावाची एक परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये यावर्षी विशेष बदल करून नीट या परीक्षेच्या धर्तीवरती यावर्षी परीक्षा घेतली, ज्यामध्ये 45 प्रश्न होते, 180 गुण आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यावर्षी ठेवली होती, जेणेकरून तरुण पिढीला, येणाऱ्या पिढीला शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने या परीक्षा मागील 3 वर्षापासून गायकवाड क्लासेसच्या वतीने आम्ही आयोजित करतो. या परीक्षेमध्ये एकंदरीत 3 गट यावर्षी केले होते. 5वी 6वी 7वी या गटाचं नाव शिवनेरी ठेवलं होतं. त्यानंतर 8वी 9वी 10वी साठी तोरणा हा गट निर्माण केला होता आणि वर्ग 11वी 12वी पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रायगड असा गट निर्माण केला होता. या 3ही गटामध्ये निगेटिव्ह सिस्टीमने सर्वप्रथम 3 आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक जाहीर केलं होतं. त्या पारितोषिक वितरणाचा समारंभ आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पूर्ण करायचा आहे. तर उपस्थित सर्व शिवभक्तांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सर्वात पहिला जो गट आहे शिवनेरी, या गटातून सर्व तृतीय आलेली जी आहे आदिती पांडुरंग सारडा वर्ग 7वी, तिला मी अशी विनंती करतो की तिने तिचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी समोर यावं आणि केंद्रामध्ये तिचं स्वागत करावं आणि तिला हा पारितोषिकाचा बहुमान देण्यासाठी मी आमंत्रित करतो अविनाशजी सोळंके, क्लासेसचे विद्यार्थी, मीरा फर्निचरचे सर्व सोबतचे अंकुश यांना या ठिकाणी येण्यासाठी. तिने खरोखर वर्ग 34 आणि यासाठी एक ट्रॉफी देण्यात येत आहे. रेणुका मल्टी सर्व्हिसेसचे कमलाजी मिठे, स्वराज्य कॉम्प्युटरचे बालाजी मोठे सर व गायकवाड कोचिंग क्लासेसच्या वतीने तिला हा बहुमान देण्यात येत आहे. स्वागत. त्यानंतर शिवनेरी या गटातून सर्व द्वितीय आलेला विद्यार्थी आहे यशराज बाळासाहेब व्यवहारे, पळशी वर्ग 7वी. कृपया त्याने विचार मंचाकडे येऊन या ठिकाणी पारितोषिक स्वीकार. यशराजला पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी विश्वंभर गांगे त्याचबरोबर यांनी कृपया विचार मंचाकडे यावं. त्यानंतर मोहन वीर व राहुलजी कांबळे यांनी कृपया त्याला पारितोषिक द्यावं. हॅलो. हा नमस्कार. विद्यार्थी कृष्णा विठ्ठलराव काटे आलाय. कृष्णा विठ्ठलराव काटे टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करा. सोपारा या गावचा
रहिवासी सर्वप्रथम पारितोषिक विनर असल्यामुळे त्याचं सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि त्याला पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सौ थोरात काकू, त्याचबरोबर सौ पवार मॅडम आणि गायकवाड क्लासेसच्या संचालिका सौ बालिका मॅडम यांना या ठिकाणी, त्याचबरोबर स्वराज्य कॉम्प्युटरच्या संचालिका सौ मोठे मॅडम यांना इथं आमंत्रित करतो. त्यांनी कृपया विचार मंचाकडे यावं. खूप खूप अभिनंदन. एक छोटा फोन आहे तो. धन्यवाद. तोरणा गटातून सर्व तृतीय आलेला विद्यार्थी आहे संजय गणेशराव कोले आणि त्याला पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतो गायकवाड क्लासेसचे सहकारी अंबादास पौळ सर, अक्षय कोल्हे सर, त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले नारायण सोळंके, बागल, गोविंद बागल या आणि गायकवाड सर. मजबूत विद्यार्थी पवन वादे वर्ग 9वी, त्याने त्याकडे यावं आणि त्याला पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी कृपया विचारमंचाकडे यावं. सोपानजी अंकुश यांनी एका विचारमंचाकडे यावं, पारितोषिक वितरित करावं. कृपया त्याने विचारमंचाकडे यावं आणि त्याला पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो गदी भैया, त्यानंतर जिजा आणि जोशी काका यांनी कृपया पारितोषिक वितरित करण्यासाठी या ठिकाणी यावं. रायगड गटातून वर्ग 12वीची विद्यार्थिनी सर्व तृतीय आलेली विद्यार्थिनी अश्विनी बिर्डे, तिला मी अशी विनंती करतो की त्यांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी स्टेजवरती यावं आणि तिला पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी देवगिरी शाळेचे सहशिक्षक आमचे विद्यार्थी सुदर्शनजी वाघमारे यांना या ठिकाणी विचारमंचावरती आमंत्रित करतो. त्याचबरोबर क्लासेसच्या संचालिका सौ गायकवाड मॅडम यांनी बक्षीस वितरित करावं व स्वराज्य कॉम्प्युटरच्या संचालिका सौ मोठे मॅडम यांनी अश्विनीला बक्षीस वितरित करावं. आणि तिला पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो कमळाजी मिठे, सोपारा रेणुका मल्टी सर्व्हिसेस, त्याचबरोबर बालाजी मोठे सर, स्वराज्य कॉम्प्युटर यांना अशा स्टेजवरती येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर अतिशय शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड
सोमनाथजी शेळके यांनी कृपया पारितोषिक वितरित करण्यासाठी यावं. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत करावं असं सर्वांना शिंदे वर्ग 11वी त्याला पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी एकदा या ठिकाणी स्टेजवरती यावं. नंतर हा पारितोषिक सोहळा या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य वेळी आपण पारितोषिक दिलं असं वाटतं. म्हणून कृष्णासेन, गजूभाऊ, जिजा, जोशी काका सर्वजण एकदा तुम्हाला तसदी देतोय या ठिकाणी स्टेजकडे यावं आणि हे सर्वोच्च पारितोषिक कृपया आपण द्यावं. मला उशीर झाला. गेल्या वर्षीपासून गायकवाड कोचिंग क्लासेसच्या वतीने ATSC म्हणजे आष्टी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आयोजित केल्या जाते. ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमने घेतल्या जाते आणि यावर्षी या परीक्षेमध्ये एकूण 720 गुणांची परीक्षा घेतल्या गेली, ज्यामध्ये सायन्स आणि मॅथ्स ह्या विषयावरती आधारित ही परीक्षा होती. तर या परीक्षेमध्ये रोख पारितोषिक क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आले. तर तो बक्षीस सोहळा आपल्याला या ठिकाणी 1-5 मिनिटांमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर काही मुलांची भाषणं इथं होतील आणि नंतर जिजावंदन आणि त्यानंतर अल्पोपहार आणि नंतर कार्यक्रमाची सांगत अशी एक आजची रूपरेषा आहे. तर वर्ग 9वीतून सर्व तृतीय आलेली विद्यार्थिनी आहे सानिका गरबे. तिला अशी विनंती करतो, आली सानिका? तर या गटातून सर्व तृतीय आलेली आहे राजनंदिनी बाबासाहेब व्यवहारे पळशी. तिला अशी विनंती करतो की तिने पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. जिजाभाऊंना व खेडेकर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया तिला पारितोषिक वितरित करावं. पारितोषिक वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो जोशी काका, गायकवाड क्लासेसचे सर्व मनीष कुमार सत्यबाबासाहेब संपतराव गायकवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया बक्षीस वितरण करण्यासाठी विचार मंचावरती यावं. पंचक्रोशीमध्ये व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले मृदंगाचार्य हरिभक्त परायण सुभाष महाराज पांचाळ यांची कन्या वैष्णवी सुभाष पांचाळ हिला मी या ठिकाणी विचार मंचावरती आमंत्रित करतो की तिने तिचं पारितोषिक स्वीकारावं. आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी मी स्वराज्य कॉम्प्युटरच्या संचालिका सौ मोठे मॅडम, त्यानंतर तौर मॅडम आणि गायकवाड क्लासेसच्या संचालिका गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी तसेच थोरात काकू त्यांनी तिला पारितोषिक द्यावे. दिनेश
जोरदार टाळ्या विद्यार्थी स्वागत करा. पारितोषिक वितरणासाठी मी या ठिकाणी वाघमारे सर यांना आमंत्रित करतो. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सोमनाथजी शेळके, कोविंद बागल, सोपान अंकुश यांनी आमच्या दिनू काकांना पारितोषिक द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. यावं. पारितोषिक वितरित करण्यासाठी गायकवाड कोचिंग क्लासेसचे संचालक श्री मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचाकडे यावं.